रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, अगोदर माननीय दीपक केदार काय म्हणत आहेत ते पहा. काल छगन भुजबळांनी नागपूरमधून हिवाळी अधिवेशनाच्या प्रेस कॉन्फरन्समधून नगरच्या एका घटनेचा आधार घेऊन या ठिकाणी दलित अत्याचारावर भूमिका मांडली. खैरलांजी, भूत मांगे अशा पद्धतीची एक मांडणी केली. ओबीसी, मराठा आणि दलित असा त्रिकोण होतोय का, हा त्यांचा प्रयत्न आहे. तो कुणाच्या इशाऱ्यावर सुरू हे सुद्धा आम्हाला माहित आहे. भुजबळांना एवढंच विचारतोय की 2006ला आर पाटील गृहमंत्री होते आणि जगाला हादरून टाकणारी खैरलांजी घटना राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना घडली. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेत तुम्ही मंत्री होतात की नव्हता त्याचं उत्तर द्या. त्या खैरलांजीच्या भूत मागे न्याय न्याय म्हणत गेल्या 16-17 वर्ष संघर्ष करत राहिलात. तुम्ही खैरलांजीला भेट दिली नाही, भूत मांगेला भेट दिली नाही, कधी या घटनेचा उल्लेख केला नाही. उलट खैरलांजी, खरडा, सोनई, शिरडई ह्या हत्याकांड राष्ट्रवादी काँग्रेसचं गृहमंत्री असताना होत राहिले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही रमत राहिले. ही स्थिती आहे. पण तुम्ही असणार आज अचानक दलित अत्याचारावरती बोलायला लागलात. आम्ही कधीही जातीला टार्गेट केलं नाही. जातीयता आणि जातीयतेची प्रवृत्ती याला ठेचण्याचं काम आम्ही केलेलं आहे. तुमच्या दंगलीसाठी, तुमच्या सामाजिक तेढसाठी, तुमच्या धार्मिक तेढसाठी दलित अत्याचारावर बोलण्याचं काम करू नका. दंगलीचा त्रिकोण करण्याचा प्रयत्नही करू नका. तुमचा काय वाद असेल ते सुरू राहू द्या, आम्हाला मध्ये ओढू नका, हे असणारं आव्हान करतो. आणि जातीच जर म्हणत असाल तर लक्षात ठेवा, कालच भीमराज गायकवाड हत्याकांडातील 2 आरोपींना जन्मठेप झाली. माहित आहे का? जन्मठेप झालेले दोन्ही आरोपी तुमच्या जातीचे आहेत. प्रेम केलं बौद्ध तरुणांनी, त्याच्या घरी झोपलेल्या लहान्या भावाला असणार निर्घुण खून करण्यात आला. ते आरोपी कोण आहे त्याचा जरा तपास करा. पण आम्ही कधी जातीवर लढलो नाही, आम्ही कधी जातीचं नाव घ्यायला लागलो नाहीत. 250 हत्याकांड झालेत आणि त्या 250 हत्याकांडातल्या जाती जर वाचल्या ना तर तुमची पायाखालची वाळू सरकेल एवढ्या भयानक जाती आहेत. त्याच्यामुळं प्रवृत्तीच्या विरोधात आमचा लढा आहे. तो जातीकडे घेऊन जाऊ नका आणि आपला असणाऱ्या अजेंड्यासाठी दलित अत्याचाराचा वापर करू नका. मित्रांनो, काल अहमदनगरमध्ये घडलेली घटना काही पहिली घटना नाही किंवा शेवटची घटना नाही. परंतु मित्रांनो, अशी घटना घडणं हे फार दुर्दैवी आहे, निषेधार्ह आहे. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमी आहे. मित्रांनो, जातीयता, जातीवाद हा समाजाला लागलेला एक भयानक असा रोग आहे. मित्रांनो, अहमदनगरमधील या सर्व आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी. त्यांच्यावर कठोरातील कठोर कायदेशीर कार्यवाही व्हावी याबद्दल कोणाचंही दुमत नाही. परंतु या घटना का होतात याचं सुद्धा विश्लेषण करता आलं पाहिजे आणि यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी आपण काय केलं पाहिजे याचा सुद्धा विचार केला पाहिजे. मित्रांनो, या देशाला हजारो वर्षांपासून तथागत गौतम बुद्ध, महावीर, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ अशा महान संतांची परंपरा आहे, अशा महामानवांची परंपरा आहे. तरी सुद्धा हा देश सुधारला नाही, तरी सुद्धा या देशामध्ये परिवर्तन झालं नाही. मित्रांनो, या सर्व घटनांचं एकत्रित विश्लेषण आपल्याला करायचं आहे. मित्रांनो, मला एक कमेंट आली की मराठा समाज प्रचंड जातीवादी आहे. मित्रांनो, मी 100% समर्थन करतो. मी स्वतः मराठा असून समर्थन करतो की मराठा समाज हा जातीवादी आहे. परंतु एकटा मराठा समाज जातीवादी नाही, ओबीसी मधील अनेक जाती सुद्धा जातीवादी आहेत आणि माननीय दीपक केदार यांनी ते पुराव्यासह सिद्ध केलेलं आहे. मी सुद्धा अशा अनेक घटनांद्वारे तुम्हाला हे पुराव्यासह सांगू शकतो. परंतु या घटनांचं भांडवल छगन भुजबळांसारखे करतात. खरं तर या घटनावर
जे लोक महामानवांना मानतात, साधू संतांना मानतात, अशा लोकांनी भाष्य केलं पाहिजे, अशा लोकांनी याचा विरोध केला पाहिजे, अशा लोकांनी याचं राजकारण केलं पाहिजे. राजकारण हे चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा करता येतं, राजकारण हे भल्यासाठी सुद्धा करता येतं, याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे. मित्रांनो, दीपक केदार यांनी सांगितलं की ज्या वेळेस खैरलांजी सारख्या घटना झाल्या, अशा अमानुष घटना झाल्या, त्यावेळेस छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत होते आणि मंत्री होते. त्यावेळी त्यांनी त्यावर सहानुभूती दाखवली नाही आणि आज अशा विषम परिस्थितीमध्ये केवळ स्वतःची राजकीय पोळी भागण्यासाठी एंट्री करत आहेत. हे असं चुकीचं राजकारण न करता यावर पॉझिटिव्ह राजकारण करता आलं पाहिजे. यावर पॉझिटिव्ह राजकारण म्हणजे काय, तर अशा वेळी गृहमंत्री हा आपला पाहिजे. गृहमंत्री हा बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांचा पाहिजे. गृहमंत्री हा अशा घटनेला न्याय देणारा पाहिजे. गृहमंत्री हा अशी घटना पुन्हा होणार नाही अशी अंमलबजावणी करणारा पाहिजे. मित्रांनो, याच्या अगोदर बेडगमध्ये घटना झाली. बेडगमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान पाडण्यात आली. त्यावेळी स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की मी ती कमान उभा करीन. परंतु यानंतर बेडग गावामध्ये काय झालं हे सर्वांना माहीत आहे. आता जर गृहमंत्र्यांनी ठरवलं असतं तर त्यांना ते अशक्य होतं का, तर अजिबात नाही. परंतु गृहमंत्री हा प्रतिगामी विचाराचा आहे. गृहमंत्री हा विषमतावादी विचाराचा आहे. मग तो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा कोणत्याही जातीचा असो. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला मानणारा, या विचारधारेवर 100% विश्वास असणारा गृहमंत्री एकही झालेला नाही. मित्रांनो, माझा तुमच्या सोबत संवाद साधण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला आपल्या विचारांचं राज्य आणल्याशिवाय या समस्या सुटणार नाहीत. मित्रांनो, महामानवांनी सर्व सांगून ठेवलेलं आहे, साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे. परंतु जे राज्यकर्ते आहेत त्यांना या देशामध्ये विषमता आणायची आहे, त्यांना या देशामध्ये मनुस्मृती आणायची आहे. साधू संतांनी सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी तर एवढं स्पष्टपणे लिहिलेलं आहे, महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायश्चित देह त्याग करिता नाही. एखाद्या महाराला शिवल्यानंतर विटाळ होतो, कोप होतो, असं जर एखादा ब्राह्मण मानत असेल तर त्याचं प्रायश्चित्त, त्याची सजा, त्यांनी देहत्याग केला तरी पूर्ण होणार नाही. इतकं मोठं पाप आहे, इतकं मोठं पाप ही अस्पृश्यता आहे. आणि ही अस्पृश्यता या देशामध्ये शेकडो वर्षे होती आणि या अस्पृश्यतेचे चटके एका वर्गाला इतके प्रचंड सहन करावे लागले, इतका प्रचंड त्रास सहन करावा लागला. मित्रांनो, स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यतेला सामोरे जावं लागलं होतं. मित्रांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः जातीवाद पाहिलेला आहे, तरीही त्यांनी एका कोणत्याही सरसकट जातीला टार्गेट केलं नाही, हे लक्षात घ्या. कारण एखाद्या जातीतील सरसकट सगळीच माणसे वाईट नसतात. मित्रांनो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज असतील किंवा महाराजा सयाजीराव गायकवाड असतील, हे महाराजा होते, राजे होते, त्यांचा विषय सोडून द्या. परंतु अनेक सर्वसामान्य मराठे त्या काळात सुद्धा बाबासाहेबांसोबत होते. बाबासाहेबांचा पहिला पुतळा उभा करणारे भाई माधवराव बागल हे मराठा होते. तेव्हापासूनची आजही परंपरा कायम आहे. आजही बाबासाहेबांना मानणारा मोठा वर्ग मराठा समाजामध्ये आहे, सर्वच जाती धर्मामध्ये आहे. परंतु याच सर्व जाती धर्मामध्ये असाही एक वर्ग आहे जो मनुवादी व्यवस्थेचा वाहक आहे आणि हा वर्ग वाहक राहावा. या वर्गाने परत मनुस्मृती या देशामध्ये आणावी. या वर्गाने परत जाती जातीमध्ये भांडणे करावीत, भांडणं लावावीत आणि त्याच्या बळावर या लोकांनी राज्य करावं, अशी शासन व्यवस्था येथे राबवण्यात येत आहे. आणि ती शासन व्यवस्था ताब्यामध्ये घेणं हे आपलं अंतिम उद्दिष्ट आहे. परंतु हे उद्दिष्टच कोणी समजून घ्यायला तयार नाही. मित्रांनो, ही मांडणी मी स्वतःच्या मनाने करत नाही. स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की राज्यकर्ती जमात बना. माझा तर तुमच्यावर आरोप आहे मित्रांनो की तुम्ही आतापर्यंत हे करून दाखवायला पाहिजे होतं. हे सहज शक्य आहे. आपली संख्या जास्त आहे, आपलं मतदान जास्त आहे. किमान या मागच्या 30-40 वर्षामध्ये तरी हे व्हायला हवं होतं. कारण स्वातंत्र्यानंतरचा पहिला 30-40 वर्षाचा काळ हा उभारणीमध्ये गेला. त्या काळामध्ये आपण हजारो वर्षे आपली जी अवस्था होती त्या अवस्थेमधून बाहेर येणं गरजेचं होतं आणि नंतरच्या या 30-40 वर्षामध्ये आपण ते करून दाखवायला हवं होतं. आणि आज कुठंतरी माननीय प्रकाश आंबेडकर साहेब पुढाकार घेत आहेत
आणि त्याला सर्व समाज साथ देत आहे. सर्व समाजातील, मी म्हणत नाही केवळ मराठा समाजातील, ओबीसी मधील सुद्धा आणि अनेक जाती धर्मातील लोक त्यांच्यावर विश्वास दाखवत आहेत. आणि अशा वेळी अशा ज्या घटना घडतात त्या घटनेचा 100% निषेध केला पाहिजे, विरोध केला पाहिजे. त्या सर्व लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि धडा शिकवला गेलाच पाहिजे. याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही. परंतु मित्रांनो, ही प्रवृत्ती आहे, हा अहंकार आहे जातीचा, हे अज्ञान आहे, हे आपल्याला घालवायचं आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. या अहंकारावर आपल्याला घालायचा आहे मित्रांनो, मी जर ही मांडणी चुकीची करत असेल तर मग तुम्हाला तथागत गौतम बुद्ध आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना खोटं ठरवावे लागेल. त्यांनी सुद्धा हाच मार्ग सांगितलेला आहे, याच मार्गावर ते चाललेले आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हाच मार्ग सांगितलेला आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे धागे आहेत तथागत गौतम बुद्ध आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. हिंदू धर्मातील एकदा पाखंड संपलं, या पाखंडावर आधारित या लोकांची विषमतावादी व्यवस्था उभारलेली आहे आणि हे पाखंड खंडन करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी कोणता धर्म सांगितलेला आहे? तुकाराम महाराजांनी कोणता धर्म सांगितलेला नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलेला धर्म आहे सत्य धर्म. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, अनिक हे वर्म नाही दुजे. मित्रांनो, त्यामुळे विषय समजून घ्या आणि राजसत्ता ताब्यात घेण्यासाठी कंबर कसा आपण सर्वांनी जर ठरवलं, एक दिलाने ठरवलं तर हे काही अशक्य नाही. आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. मित्रांनो, या बाबतीत तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की विचारा. आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.